निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अहो मला अनुभव शेअर करायचा होता. हा करा ना ताई. ते ना आज सकाळी मी पारायणाला बसलेले ना, हो हो त्यामुळे हो. मला आज उचलता आले नाही. हो मी बोलले की तुम्हाला वेळ मिळाल्यावरती तुम्ही कराल हो म्हणून. हो हो बोला ताई. कुठून मी बोलताय शिरूर तुम्ही? मधून बोलते. शिरूर, अच्छा हा 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 रांजणगाव गणपती. हा हा माझं नाव बरोबर. सुजाता हा गुंजाळे. हा हा तर मी तुम्हाला आधी ना मी स्वामी सेवक कशी आले हा हा त्याबद्दल सांगते. बरं बरं. ऍक्च्युली मी गजानन महाराजांच्या सेवा करते. हो तर का? त्याला साधारणतः 22 वर्ष झाली अरे बापरे. तेव्हापासून. हा हा तर मी जिथे जॉबला होते ना, हा एक हॉस्पिटल होतं आधी. अच्छा. तर तिथे जे ओनर होते ज्यांनी जे हॉस्पिटल घेतलं होतं हा ते हा स्वामी भक्त होते. त्यांनी खूप छान मंदिर बांधलं होतं अरे वा. स्वामींचं. हा आणि असं प्राणप्रतिष्ठा वगैरे खूप छान केली होती त्यांनी. हो. तर त्याच्यानंतर जी पूजा वगैरे होती ती आम्ही करायचो तिथे. तर माझी एक मैत्रीण होती, भक्त होती. म्हणजे असं काही नसतं की स्वामी माझे आणि तुझे, हा पण आम्ही करायचो पूजा. तर अच्छा. कालांतराने काय झालं, हा मी तिकडचा जॉब सोडला हा आणि हा हा त्याच्यानंतर मग ते करत होते. तर ते हॉस्पिटल बंद झालं. पण ते माझ्या घरापासून जवळ होतं. तर अच्छा. ते हा जे मंदिर होतं ना, तर हा तिथली पूजा थोडे दिवस मी केली. हा त्याच्यानंतर ती पण दूर राहायला गेली, तर वेळ मिळेना ना सकाळच्या बरोबर आहे. हो ड्युटीमुळे हो. 8ला जायचं म्हटल्यावरती. हम्म. मग त्यानंतर काय झालं की हा 2023ला हा म्हणजे जवळजवळ वर्षभर तर असंच हे राहिलं मंदिर. हा तर नेहमी खंत वाटायची, अरे लोक इकडे तिकडे स्वामी स्वामी करत जातात हा आणि हा. जवळ जी मूर्ती तिचं कसं पूजन नाही का हो असं, बरोबर आहे. आणि सगळे एकच आहे. हो तर मग मी 2023ला 1 जानेवारीला सगळेजण संकल्प करतात, कोणी योगासना, कोणी काय हो बरोबर ना. हो 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 हो. तर मी म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात का नाही हा. आपल्या स्वामींच्या ह्याने करावी. अरे वा. चला म्हटलं. तर मग मी तिथे गेले. तर तिथे शेजारी आहे ना एक हम्म सलून आहे असं. हम्म. तर तिथे जे सलून चालू तो मुलगा आहे ना, तो हा मावडी. हा तर काय झालं, मी ज्यावेळेस गेले तर माझी मैत्रीण पण यायची हा पूजेला. तर म्हटले, अहो मॅडम, मी त्या मॅडमकडे गेलो होतो, पण हा त्यांना पण आता नाही का वेळ मिळत नाही, ते खूप दूर गेले ना बोलले राहायला. हा तर हा. तुम्ही ना रोज नाही वेळ मिळाला ना, पण आठवड्यातनं 2दा तरी तुम्ही येत जा. आणि हो. तुम्हाला जे काय लागेल ना, पाणी वगैरे काही लागू द्या, मी हा हा. सगळं आणून ठेवलं. अरे नंतर बापरे बघा. म्हटलं स्वामी बोलले, म्हटलं खरं. कारण आहे ना, तुम्ही विचार करा, जे हा. अल्ला अल्ला म्हणतात ते हो. जर आपल्या स्वामींसाठी एवढे बोलतायत, मग आपण किती केलं तर पाहिजे. आपण किती केलं पाहिजे. ताई त्या खरंय. दिवसापासून एकही दिवस खंड पडू दिला नाही. अरे वा. बघा हा ताई किती छान. हा आणि हं. माझी मैत्रीण आहे दुसरी शेजारची, हा तिने पण असं पारायण केलं होतं एकदा. तर हा तिला म्हटलं, अगं करत जा स्वामींचं. म्हटलं हा. कुठल्याही गुरुचं कर, करत बरोबर. जा म्हटलं. केल्याने काय होतं म्हटलं, आपल्याला मानसिक समाधान पण भेटतं आणि हो जो आत्मविश्वास जो आहे प्रत्येकाला, हो हो. आपल्याला जेव्हा संकट येतं त्यावेळेस आपण कुणाचा धावा करणार. हा. जर आपण कुणाच्या भक्तीत असेल तर त्याचा धावा करतो. अगदी अगदी तर किती छान सांगताय त्यावेळेस ताई तुम्ही. तर त्यावेळेस आपल्या कोण उपयोगी येतो, आपला ज्याच्यावर विश्वास आहे. हो आपण सगळं काही त्याच्यावर सोपवतो की बरोबर आहे. माझा गुरु माझं रक्षण करेल. म्हटलं अगदी अगदी. त्यासाठी करायचं म्हटलं. मग हम्म. तेव्हापासून ती पण करते, ती पण मदत करते माझ्यासोबत, ती पण येते पूजेला. अरे वा. म्हटलं स्वामी मला काही नको, हा मी ना तुमचं खूप सेवा करावी, तुम्हाला माझ्याकडून जेवढी सेवा करून घेता येईल तेवढे तेवढी करून करून घ्या. घ्या. अरे वा. एवढंच करून घेतलं ना तर खूप काही मत दिलं मला, असं मी बापरे सांगते स्वामींना. किती छान. पण याचा तुम्हाला हे तुमची बँक भरते ताई. ही चांगल्या अहो कर्माची सेवेची बँक भरते. आणि कसं आहे माहितीये का ताई, हम्म. न मागता खूप काही देतात. तर मागायचं कशाला भिकाऱ्यासारखं, मला हे द्या ते द्या. खूप हा, काही देतात हो. अगदी अहो अगदी. संकट दिल्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत नाही कळणार. खरंच खरंच. आणि प्रत्येक वेळेस सुख सकाळी मागितलं कसं होईल. उठल्या उठल्या आपल्याला जो श्वास मिळतो, हा की आपल्याला जाणीव होते की नाही मला आजचा दिवस बघायला मिळाला, ही हम्म किती मोठी गोष्ट आहे ताई. आणि हे सगळं त्यांचीच कृपा आहे. खरंच आपण खरंच. कोण आहे येते जाते, आजचा अगदी दिवस गेलाय ना तोच खरा आपला आहे. तोच खरा आपला आहे. आणि ताई तुम्हाला माहिती
माहिती का, मी जिथे राहते ना शिरूरमध्ये तिथे आधी सुरुवातीला केंद्र वगैरे असं काही नव्हतं. तर अच्छा. हे 1-1.5 वर्षामध्ये ना आमच्या जवळ तिथं आहे वडा कॉलनी म्हणून, तिथे एक मंदिर बांधलं स्वामींचं. हा आपली कशी असं जी आहे म्हणजे सोसायटी लोकल, हा त्यांनी हा. मिळून मंदिर बांधलं. तर इतकी अफाट गर्दी होते. आम्ही दर गुरुवारी जातो स्वामींना तिथे. अरे तर वा. असं केंद्रासारखं सगळं आरती वगैरे सगळं घेतात. तर इतकी वा. गर्दी असते. आणि हा सगळ्यात महत्वाचं काय आहे, हा. आपण जे मध्यमवर्गीय असो कुणीही असो, हो प्रत्येकाला अगदी भंडारा घालणं पूर्ण दिवसाचा हे हो. शक्य नसतं. ठीक आहे ना. बरोबर. तर थोडं का होईना सहाय्य करून असं अगदी. सगळे मिळून तिथे दर गुरुवारी भंडारा स्वरूपात असं सगळ्यांना प्रसाद बापरे. असतो. दर हा गुरुवारी. हा दर गुरुवारी अरे वा. सांबर भात असे ना का काही का असे ना. हा. मग इतकं भारी वाटलं, इतकं छान. आणि मी खरंच मनोमन त्या कार्यकर्त्यांचे इतके आभार मानते ताई, की स्वामी खरंच त्यांना खूप काही देव, खरंच त्यांच्या खरंच. सगळ्या इच्छा पूर्ण होऊ. आज एकामुळे जर एवढा असेल तर ताई विचार करा ना, हो. स्वामीने ज्यांना विचार दिले तर किती संसारात. खरंच आज खरंच. कोणी पण किती खचलं की लगेच माणसाच्या डोक्यात आत्महत्या करावी असा अगदी. विचारतो, हो बरोबर. हो हो जो हो. असा भक्त असेल ना तो कधी आत्महत्या करत नाही, तो कधी खचत नाही. हे अगदी सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं खरंय खरंय. असं. किती छान ताई सांगितलं तुम्ही. मग हम्म. तुम्हाला तर अनुभव किती आले असतील. हो, मला गजानन महाराजांचे आले आणि स्वामींचे आहे असं प्रत्यक्ष. मी आताच सांगते तुम्हाला, हा मागच्या सांगा ना गुरुवारी काय एखादा. हा झालं. हा हा. तर माझी एक मैत्रीण आहे ना, मी तुम्हाला बोलले ते स्वामी हो भक्त, हो तिने हो. स्टेटस ठेवलं की हा स्वामी हा तारणहार नाही हा का, हा असं हा. की पाण्यामध्ये नाही का भक्त हात देतोय आणि बरं. स्वामी असे उभे आहेत, हो हाताने हात हो देतात ना. हो हो माहित ते आहे ते स्टेटस फोटो. ठेवलं. तर हा सकाळी सकाळी मला आहे ना माझ्या मुलीचं काहीतरी काम होतं, म्हणजे शैक्षणिकच त्या संदर्भात जायचं होतं हा हा गावाला हा आणायला दाखला. तर हा काय झालं, मला आधी ना 1.5 महिन्यापूर्वी मला असं स्वप्न म्हणजे पडून गेलं तर भास झाल्यासारखं, हा की मी तिकडच्या बाजूला जाणार, त्या हा. बाजूला गेल्यावरती नाही का ऍक्सिडेंट होणार, मला लागणार. ओ. तर मी काय माहितीये का ते विसरून गेले की हे काय स्वप्न होतं, अरे असं काही नसतं नाही का भास होतो. आणि जे गाव आहे ना मुळात जिथनं डॉक्युमेंट आणायचे त्याच्या पुढे मी कधी जातच नाही, कारण तिकडे कोण नातेवाईक नाही काय नाही, अच्छा काय अच्छा. ते विषयच नाही. पण ऍक्च्युली झालं काय, ज्या गुरुवारी मी गेले तर ऍफिडेव्हिट करायचं, त्या ऍफिडेव्हिट साठी ना अरे. ज्यांच्याकडे ऍफिडेव्हिट करायचं का हा. त्यांची मशीनच बंद होती. ते सर्कल अरे अधिकारी आले होते. बापरे. हा. मग ते बोलले ते तुम्ही दुसऱ्या गावाला जा आणि हम्म घेऊन या. हम्म. पण पहा कशी स्वामी बुद्धी देतात. तर नाही का मी त्यांना बोलते की तुम्ही जाओ, मी थांबते. ते म्हटले एकटे कुठे थांबते, चल. हा आणि मी गेले. हा जर मी जे बसले ते दोन्ही साईडला पाय टाकून बसले होते. हा. आणि चढ आला रस्त्याला. तर ओ. माझ्या चप्पलचा जो अंगठा आहे तो असा निघाला पाठीमागे, अरे. म्हणजे पुढे सरकली चप्पल. हा तर मी हा. म्हटलं सहज पाय टेकावं टू व्हीलर होती अरे. आणि चप्पल बसेल. नकळत माझ्याकडनं चूक झाली की मी तो पाय टेकला गेला. आणि ताई मी तशीच पडले तर अशी पडले अरे. की लेफ्ट साईडचा जो शोल्डर आहे म्हणजे त्या बापरे खांद्यावरती मी बापरे. पलटी होऊन इतकी पडले. आई आणि ग. ताई एकदम स्वामी दिसले आणि महाराज दिसले. तर आहे हो. ना मी हात उचलताना सुद्धा मला इतकी भीती वाटत होती. मी बाई ग. म्हटलं आता गेलं, म्हटलं ऑपरेशनच करायला लागणार. हो म्हणजे हो. हात सुद्धा मला उचलू वाटेना. पण ताई बापरे. स्वामींची कृपा, मला काहीही झालं नाही. अरे साधं वा. खर्चटलं, जो नॉर्मल खर्चटलं, पण ते बघणारे इतके हे झाले. आणि हा. मला इतकं म्हणजे लागलं होतं मला किती एकदम. तारून नेलं बघा हा. स्वामींनी. आणि मला पोटात एकदम गोळा आला. मी डायरेक्ट पाणी मागितलं की मला पाणी पाहिजे. आई मग ग. माझे मिस्टर घाबरले. आणि हम्म. ताई सगळ्यात महत्वाचं, मी हा. खूप आभार मानले. कारण मी जर गाडीला पकडलेलं असतं तर हो. गाडी पडली असती, ते पण पडले असते. दुसरी गोष्ट, बरोबर. मी पडता पडता त्यांना पकडलं असतं तर हो ते ते पडले पण असते, पडलं प्लस खरं. आमच्या दोघांच्या अंगावर गाडी पडली असती. हो. म्हणजे किती तारून नेतात किती तारलं असं. बघा. आणि तर ते हं. जाताना काय हा. झालं, ते डॉक्युमेंट लागत होते ना हो ह्याच्यासाठी. तर हा. मी काय म्हटलं ते का डॉक्युमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे. तर मी गजानन बावनी वगैरे वाचते स्वामींचं नाही का आपलं. अरे वा. हा. तर काय झालं त्या दिवशी अचानक हम्म. मला वाटलं की गजानन बावनी सोबत नाही. तर मी हा. काय म्हटलं, गजानन बावनी म्हणजे छोटीशी आपली आधार कार्ड सारखी 3 अगदी पाने नाही का बरोबर. फोल्ड. हो हो. तर मी म्हटलं अरे माझी पाठ आहे आणि आता मी काय घेऊन जायचं. आणि पहिली गोष्ट नाही का गेल्यावर कुठं वाचणार आहे की हा सोबत घेऊन जा. हा नंतर पुढे दरवाजापर्यंत गेले बेडच्या. हा. परत पाठीमागे रिटर्न देवरापर्यंत आले. अरे माऊली जर सांगतायत घेऊन जा म्हणजे काहीतरी असणार आहे. तर मी ती हो. बावनी सोबत घातली. मी जेव्हा पडले ती पर्स सुद्धा माझ्या सोबतच होती ताई. अरे वा. असं. आणि नाही का म्हणजे नाही का असं कधीच होत नाही की मी कुठे गेल्यावरती हे घ्यावं असं हा हे हा ते असं. आणि तुम्हाला सांगते मी महाराजांचे असे खूप अनुभव पण आले गजानन महाराजांचे. हा. तुम्हाला वेळ असेल तर सगळे सांगते, तर मी एक सांगा सांगा सांगते. सांगा हा. सांगा सांगा. तर काय झालं सुरुवातीला माझी जी जाऊबाई होत्या तर हा त्या असं आम्ही ज्या ठिकाणी गेलो शिरवळ सातारा हा तिकडे आधी हा हा सुरुवातीला राहायला होतो. हा हा. तर तिकडे कसं होतं
माझी जावई म्हणजे नात्यातलंच दिलं होतं मला. तर त्या अच्छा. काय करायचं, त्यांच्या मैत्रीण करायची म्हणून त्या गजानन महाराजांचं करायचं. हा 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 आणि हा. ताई ही गोष्ट 2001 ची. त्यावेळेस काय आपल्याशी मोबाईल वगैरे नव्हते, नव्हते, बरोबर लँडलाईन आहे. फोन होते वगैरे, बरोबर खरं ना. हो, आणि अगदी. तुम्हाला सांगू, जास्त काय फिरण्याची वगैरे अशी आवड नव्हती. हा आम्ही कधी गेलेलो नाही बाहेर जास्त. हा तर म्हटलं, मग कधी असं वाटलंच नाही की आपण ज्या गजानन महाराजांचं करतोय हा की इतक्या लांब शेगावला कधी जावं, असं कधीच नाही. हा मी हा काय हा. म्हटलं, स्वामी काय म्हणतात, सगळे काय म्हणतात की आपला गुरु सगळीकडे आहे. अगदी म्हणजे आपण अगदी जिथं करतो खरंय तिथे खरंय. सुद्धा आहे असं. बरोबर आहे. आणि मग त्या करायच्या म्हणून मग मी म्हटलं ताई मला पण करायचं. मग हा त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला सांगितलं, त्या गेल्या शेगावला, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी पोथी आणली पहिली हा गोष्ट. मग त्याच्यानंतर मी करायला सुरुवात केली असं. हा हा. तर मी म्हटलं, गजानन माऊली, म्हटलं मी तुम्हाला करते, पण हम्म. मला असं वाटतं की कधीतरी आम्ही पण तुमचं दर्शन घ्यावं. हा. हा. तर म्हटलं बघा ना कसं देता आलं तर तुम्ही, नाही का असं. हम्म. तर त्यावेळेस मी जेव्हा असं एक दिवस स्वप्न पडलं मला असं हा ताई. हा. तर ती जी फ्रेम असते ना आपली हो हो. फोटोची, हा. ती समाधीची फ्रेम माझ्याकडे आहे, समाधीची. अच्छा. हा हा आणि हा मी ती आतमध्ये गेले, त्या हा. फ्रेमच्या आतमध्ये. तर अरे बापरे. समाधी ही ना पायऱ्या खाली उतरून आहे अशी हो हो असं. हो. आणि पाहिलीये खाली ना मी. उतरून हो. गेले हा आणि नमस्कार केला मी त्यांना. परत वरती आले आणि म्हटलं, माऊली खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला दर्शन दिलं, नाही का असं. हा. आणि ताई, मला अजूनपर्यंत माहित नव्हतं की शेगावला समाधी कशी आहे. अय्या माझी बघा. मैत्रीण म्हटली, अगं सेम तसं आहे. एक तर बघ. फोटो असला तर समाधीचा असेल हो किंवा हो. बाहेरच्या मंदिराचा असेल, बरोबर. असा कुठे फोटो असेल का नाही असं. ना ताई. असं म्हटलं, किती माऊली सुंदर. खूप खूप भरून असं हे झालं. मग. आणि मग त्याच्यानंतर मग असं माझ्याकडे जे आले, हम्म. तर काय झालं, मग मी छोटी पोथी घेतली हम्म. वेळेनुसार, छोट्या अध्याय वाचायचं असं. हा. नंतर म्हटलं आपल्याला नेहमीच असं असणार संसारात, कायमच वेळ नसणार आहे. तर हो हो. महाराजांची मोठे पोथीचे नाही का अध्याय वाचावं. तर हा. माझी दुसरी मैत्रीण ती आळंदीला गेली ना, ती गजानन हम्म. महाराज बघते, हा. तिने माझ्यासाठी मोठी पोथी आणली. म्हटलं, अगं बघा. तू नाही, म्हटली मला अगं वाटलं की नाही का तुला हा. द्यावी म्हणून असं, की अय्या. काहीतरी असं. हो. कसं असतं आणि बघा ताई. हा. आणि त्याच्यानंतर खरं जर सांगायचं ना हम्म. ताई, हम्म. मी तुमचे अनुभव वाचते, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ताई, नाही हो तुमच्यामुळे ताई इतके काय. स्वामी भक्त भेटणं. खरंच ना. अहो, कुठेतरी माणसाला आशा लागते, विश्वास लागतो, हो त्याशिवाय कुणी हो. असं करत नाही. अगदी आणि अगदी. ऍक्च्युली काय झालं, आम्ही हा. मैत्रिणी कसं आपण ट्रिप घेऊन जातो, तसं आम्ही ना आळंदीला गेलो. मी अरे काय वा. कधी गेले नाही. हा तर हा आळंदीला गेलो तर आम्ही 3 मैत्रिणी गेलो. माझी जाऊबाई ज्या आहेत, हा तर हा. त्यांची मुलगी 2च वर्षाची होती, छोटी. मग अच्छा. आम्ही काय तेव्हा काय असं हॉटेल वगैरे एवढं काय नव्हतं. मग बरोबर जाताना डब्बा वगैरे बनवून घेतला. तर मग बरोबर. म्हटले की 12-12:30 वाजता दर्शन झालं की आपण जेवण करू. हम्म. नाश्ता वगैरे काय केला नव्हता. हा. तर गेलो तर दर्शन रांगेला लागलो. रांगेला लागल्यावरती म्हटलं, नुसतंच काय आपलं असं फेऱ्या मारत मारत जायचं, हो. माऊलीचं नाव घ्यावं, असं हा. तर आपण रोज घेत नाही. फक्त बरोबर. नामस्मरण करत होतो. पण काय झालं, हा 12-12:30 वाजता वस्त्र बदलायचा टायमिंग येतो. हा तर हा हा. त्यावेळेस म्हणले सगळे भक्त थांबा तुम्ही, नाही का, बरोबर, वस्त्र जरा बदलून झालं थांबायला की लावतात. हो हा, की मग त्यानंतर परत दर्शन चालू होईल. हो. आणि जे 2 लाईन होते ना शेवटच्या, हा. तेवढ्या फक्त शिल्लक होत्या. पण काय झालं का ना, मला एकदम चक्कर आली. तर माझ्या आई गो. जाऊबाई काय म्हटल्या, अगं जाऊ देत म्हणे तुझ्या, आपण काय करूया, बाहेर जाऊ. हा. म्हटलं, नको ग ताई, इतक्या वेळ थांबलोय आपण आणि आता दर्शन घ्यायचं तर कशाला. मग तिने हम्म. पर्स वगैरे, जेवणाचा डब्बा वगैरे, ती माझी दुसरी मैत्रीण त्या दोघींनी घेतला हा असं हा सोबत. आणि हा त्याच्यानंतर ताई तुम्हाला सांगते, परत लाईन चालू झाली. मग हा मी गेले. ज्यावेळेस मी माऊलीच्या दरवाजात पाय टाकला, हा. एकदम बरी झाली, एकदम बरी. अय्या. हा माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव बघा असं. ताई. आणि मी माझ्या ताईंना म्हणते की दे ग पर्स, दे, हे दे. तू बाळाला घेतलं, तू एवढं कसं घेते. नाही नाही म्हणे, अगो तुला बरं नाही वाटत, तुला एकदम चक्कर आली. आणि सगळे म्हटले ना, हा. ताई ताई हवा येऊ द्यात, नाही का, मग त्यांना हो बरं हो नाही, हो. एकदम हे झालं तर हम्म. बाहेर जा. नाही वाटत, ते सगळे इतके आश्चर्य करायला लागले, म्हणजे जेवायला 1 मिनिट असं उभं राहायला सुद्धा एकदम हे हो झालं. हो आणि हो. एवढं कसं काय, इतकं माऊली खरंच ताई, म्हणजे नाही हा. का, इतकं संतभूमी इतकं भारी आहे ना. खरंच खरंच सगळ्यांनी ताई. जावं ना, हो. खूप मनापासून दर्शन घ्यावं. कुठल्याही संतभूमीला हा जा, पवित्रच हा. वाटतं. कारण खरंच त्यांचे माऊली माऊली. कामच तसे हा. आहेत. सगळं तेच ना. तुम्ही जेव्हा ऐकलं ना, मी अनुभव, अरे म्हटलं हे तर आपल्याला खूप नाही येऊन गेलं, पण असं माहितच नाही की अनुभव आहे हा. असं. किती छान आणि ताई. हा, त्याच्यानंतर काही हा तुम्हाला सांगते. तर हा त्याच्यानंतर काय झालं, आपल्या ह्या आमचा इकडचा नगर भाग पडला, हा बरोबर. हा. शेगाव कुठं विदर्भ आला. तर बरोबर. इकडे कुणी गजानन महाराजांचं करत नव्हते. मला कधी माहित नव्हतं की गजानन महाराज हा काय, हा हे ते हा हा असं. हा. तर मी ज्यावेळेस आहे ना माझ्या माहेरी जायची, तर तिकडून एक टर्न होता असा एका अच्छा. ठिकाणी, हा. की आपण समजा कसं, जे आपलं खेडेगाव असेल त्यातला मेन स्टॉप जो असेल, हो समजा हो शिरोडला हो आम्ही बसायला यायचो. हो. तर एका वळणावरती आल्यावरती मला नेहमी वाटायचं की हा अरे, इकडे कशी गजानन भक्त नाही, कुणीच कसं नाही. हा तर मी ज्या वळणावरती येत होते, हा ते ज्यांचं मालकीचं होतं हा कंपनी अशी ती,
त्यांच्या माऊली गजानन महाराजांच्या भक्त होत्या ताई. अरे वा. आणि हे आता तुम्हाला सांगते मी, त्या अनुभवातनं कळेल. हा तर काय झालं, कालांतराने खूप दिवस गेले, मग आम्ही शिरोडला गेलो. काही कामानिमित्त आम्ही तिकडून सोडून परत शिरोडला आलो वास्तव्यास. हा 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 तर आल्यानंतर काय झालं, अचानक मी जॉबला सुद्धा तिथंच लागले. अरे आणि आणि मला असं भास व्हायचा की स्वप्न, मला आता ते नक्की आठवत नाही, हा पण हा आहे ना की ती जी भिंत आहे त्याच्यावर खूप मोठा गजानन महाराजांचा फोटो आहे अरे असा. बापरे. हा 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 तर मग असं मला परत 1-1.5 वर्ष गेल्यानंतर मी सहज म्हटलं आमच्या सरांना, म्हटलं सर की तुमच्या इकडे गजानन महाराजांचं म्हटलं भिंतीवरती कुठे बाहेर पेंटिंग वगैरे होते का हो असं, हा मला असं वाटतंय की नाही का की हा जाताना. ते म्हटले नाही ग, अगं म्हणे शेजारची कंपनी आहे ना, म्हणजे त्यांच्या भावाच्या वाटणीला गेलेली आता हा ती. हा हा तर आई गजानन महाराजांची भक्त होती ना, तर हा आमची आतलं ऑफिस आहे ना, त्या हा. ऑफिसच्या समोर भिंतीवरती गजानन महाराजांचा फोटो आम्ही पेंट करून घेतलेला. बापरे, बघा तुम्हाला कसे ते दृष्टांत देत होते. हा. आणि बापरे, अंगावर शहारे येत आहेत. आणि ते मला म्हटले अगं तू शेगावला जाऊन येस नाही का. तर हा हा म्हटलं हो, पण मला इतकं, मी म्हटलं अहो मला असं भास होतोय. मग मला कसं वाटलं की कलर पेंट केला असेल, हा पण पाहिलं म्हणजे काहीतरी असेल. हा आणि मला एक दिवस अचानक आठवलं, म्हणून मी आवर्जून विचारलं काय हो, हा म्हटलं खरं हा सांगा ना म्हटलं असं. हा. कंपनी तर फोटो होतात महाराजांचं मग तुम्ही असं. गेले होते ते बघायला? हा, नाही गेले ताई, पण हा पाहिल्यानंतर मन नाही का मला इतकं भरून आलं की हा. महाराज कशी प्रचिती देतात ताई. हो आणि तुम्हाला सांगू का, जे गजानन महाराज किंवा जे आहेत ना, मी जेवढे पाहिलेत हो सगळे गजाननमय होतात. त्यांचे हो विचार हो सेम टू सेम अगदी. ताई. कुणालाही आवाज द्या तुम्ही, तो सेम महाराजच. आणि हो, महाराज असे प्रत्येकाच्याला हाकेला धावून धावून स्वतः येतात. येतात हो, स्वतः माऊली खरं असं. खरं. हा किती छान अनुभव ताई. मी शेअर करते हा ताई. हा हा, चालेल हा, चालेल. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. हे असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.